महामंडळाच्या माध्यमातून चालू झाल्या त्याचे पूर्ण पैसे हे एसटी महामंडळाला न मिळाल्यामुळे कधी-कधी आमच्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये सुद्धा आम्हाला थोडं लेट करावं लागतं आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण होतं। काही आर्थिक पाठबळ जर संस्थेला नसेल तर ते त्यानुसार संस्था सुद्धा पुढे जाऊ शकत नाही आणि मी अजितदादांची वेळ घेतली होती आणि आज त्यांना भेटायला आलो। काही ज्या समस्या आहेत त्या त्यांच्या कानावर घातल्या आणि प्रत्येक समस्येवर मार्ग काढायचं त्यांनी मला आश्वासन दिलं आणि ताबडतोब त्यांनी त्यांचे प्रधान सचिव देवरा यांच्याशी चर्चा करून ह्या सगळ्या गोष्टींवर मार्ग काढायचं निर्णय आज झालेला आहे। त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांसाठी किंवा त्यांच्या पगारासाठी कुठेही निधीची कमतरता पडणार नाही असं आश्वासन त्यांनी या प्रसंगी दिलं। तसंच मी धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। तिथले आमदार राणा पाटील यांना सुद्धा बोलवलं होतं कारण धाराशिव जिल्ह्याला जो डीपीसीचा निधी आहे त्या निधीवर काही चुकीच्या पद्धतीनं निधी वाटप झालं असं विरोधकांचा आरोप होता। त्यामुळे स्थगिती देण्यात आली होती तर त्याविषयी सुद्धा चर्चा झाली आणि जे काही चुकीच्या पद्धतीने जर काही झालं असेल तर त्यामध्ये सुधारणा करून ताबडतोब तो निधीला सुद्धा स्थगिती जी आहे दिलेली ती उठवावी या संदर्भातला निर्णय आज झाला आहे। त्यामुळे अजित दादा पवार अर्थमंत्री नात्यानं त्यांनी जे निर्णय धाराशिव जिल्ह्याबद्दल आणि त्याचबरोबर आमच्या एसटी महामंडळाबद्दल जे घेतलेले आहेत त्यात मी समाधानी आहे। हा त्या संदर्भात ती सगळी चर्चा झाली की काय होतं की पगाराला पैसे नसल्याकारणानं विरोधकांचा असा आरोप होतो की तुम्ही पीएफचे पैसे वापरता, पण तसं नाही आहे। थोडासा उशीर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी झाला तरी चालेल पण पीएफच्या पैशाला कुठे हात लावता येणार नाही अशी भूमिका परिवहन मंत्री या नात्यानं मी ठाम घेतलेली आणि त्यामुळे पीएफच्या पैशाचा कुठेही दुरुपयोग होणार नाही किंवा तो पैसा कुठेही वापरला जाणार नाही। तर मी 100% करणार। दादांनी सांगितलं एसटी महामंडळ हे राज्य शासनाचं आहे। तुम्ही त्या खात्याचे जरी मंत्री असाल तरी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावामध्ये एसटी पोहोचलेली आणि एसटीची सेवा ही राज्य शासनाचं कर्तव्य आहे। त्यामुळे एसटी महामंडळाला कुठल्याही परिस्थितीमध्ये जरी राज्य शासनामध्ये अर्थ खात्याला काही अधिकार जरी असले तरी कुठेही त्या खात्याला किंवा एसटी महामंडळाला निधीची कमतरता पडणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ असं मला सांगितलेलं आहे। ज्या पद्धतीने काल आढावा बैठक झाली यामध्ये एसटीचं जाहिरात धोरण तयार करा असे निर्देश सुद्धा काल आजपर्यंत गेल्या अनेक वर्षापासून तेच जाहिरातदार तेच ठेकेदार आणि तेच 25-25 वर्षापासून त्यांनी जाहिरात घेण्याचं धोरण अवलंबलं होतं। तेच ठेकेदार असायचे आणि एसटी महामंडळाच्या एवढ्या जागा असताना सुद्धा माफक प्रमाणामध्ये ते